लागोपाठ 19 वेळा टॉस हरली आहे टीम इंडिया. आणि जेव्हा इंडिया लास्ट टॉस जिंकलेली तेव्हा काय काय वेगळं होतं मी तुला जरा सांगतो. एक पोस्ट मिळाली मला इंस्टा. रोहित शर्मा तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन होता इंडियाचा. त्यानंतर टेम्बा बावुमा टेस्ट सिरीज जिंकायचा बाकी होता ऍज अ कॅप्टन आणि WTC पण नव्हता जिंकला तो. त्यानंतर न्यूझीलंड इंडियामध्ये येऊन टेस्ट सिरीज जिंकायची बाकी होती. स्मृती आणि पलाश एकत्र होते. खरं मी आणि माझी गर्लफ्रेंड पण एकत्र होतो पण जाऊ दे. जस्ट लाईक युझी अँड धनश्री. निकोलस पुरन आणि हेनरी क्लासेन इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होते तेव्हा पण. आणि इंडियाने विमेन्स वर्ल्ड कप नव्हता जिंकला. क्या बात आहे. आणि पॅट कमिन्स वर्ल्ड कप जिंकायचा बाकी होता ODIचा. करेक्ट आहे. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मा तिन्ही फॉर्मॅट खेळत होते जेव्हा लास्ट इंडिया. अश्विन पण खेळत होता टेस्ट मध्ये. खरं यार. अफगाणिस्तान तर T20 वर्ल्ड कपला क्वालिफाय पण नव्हती झाली तेव्हा. पहिल्यांदा झाली तेव्हा. हा. आणि रवींद्र जडेजा CSK कडून खेळत होता. खरं. आणि रायडू CSKच्या कॅप्टनच्या प्रेमात नव्हता. आणि RCB IPL नव्हती जिंकली. येस. श्रेयस अय्यर कधी IPL टायटल नव्हता जिंकला. सो आय गेस खूप लांब. नाही, एक महत्वाचं विचारतोय काय, गौतम गंभीर इंडियाचा कोच नव्हता. येस, तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये होता आणि तो तिथे जास्त शोभून दिसायचा.